महागणपती कृषी मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांना स्वागत आहे। ड्रिप मधून कोणत्या पद्धतीने आपण लागवड सोडावी, खते सोडावीत किंवा टॉनिक सोडावं ही माहिती आज मी तुम्हाला देणार आहे। तर आज ऊस लागवडीमध्ये ड्रिप मधून चौथा लागवडीचा डोस कोणता द्यावा ही चर्चा आज आम्ही करणार आहोत। पहिल्या लागवडीचा डोस कोणता द्यावा आणि पहिल्या लागवडीच्या डोस मध्ये कोणकोणते टॉनिक वापरावेत, कोणकोणती लागवड वापरावी ही सर्व माहिती आपल्याला ह्या व्हिडिओ मध्ये भेटेल। त्यानंतर ड्रिपचा दुसरा डोस कोणता द्यावा, ड्रिप मधून कोणती लागवड दुसऱ्या डोसला आपण वापरावी ही संपूर्ण माहिती तुम्हाला ह्या व्हिडिओ मध्ये भेटेल। ड्रिप मधून तिसरा डोस कोणता द्यावा ही संपूर्ण माहिती तुम्हाला ह्या व्हिडिओ मध्ये भेटेल। तर ह्या पद्धतीने आम्ही आतापर्यंत 3 डोस कोणते द्यावेत ही संपूर्ण माहिती तुम्हाला ह्या व्हिडिओ मध्ये भेटेल। चौथा डोस कोणता द्यावा ही माहिती आज आम्ही तुम्हाला देणार आहोत। हा चौथा डोस आपण 40व्या दिवशी द्यावा। त्यानंतर चौथ्या डोस मध्ये आपण युरिया 5 किलो, 24-24-0 5 किलो, मॅग्नेशियम सल्फेट 2 किलो, त्यानंतर अमिनो ऍसिड 1 लिटर ह्या पद्धतीने ही सर्व लागवड आणि हे टॉनिक आपण 200 लिटर बॅरल मध्ये मिक्स करावं व्यवस्थित। त्यानंतर पाणी त्याच्यामध्ये आपण घालावं। तर व्यवस्थित मिक्स केल्यानंतर आपण ते ड्रिपच्या मार्फत सोडावं। तर ह्या पद्धतीने आपण ड्रिप मधून हा चौथा डोस 40व्या दिवशी सोडावा। तर हा डोस सोडल्याने ऊसाचे जे फुटवे असतात त्यांच्यामध्ये वाढ खूप छान पद्धतीने होते। ऊसामध्ये फुटव्यांची उंची होते। त्यानंतर आपल्याला जास्त फुटवे पण ऊसामध्ये घेता येतात। तर ह्या पद्धतीने ऊसांच्या फुटव्यांची वाढ होण्यासाठी हा डोस खूप महत्त्वाचा आहे। तर हा डोस आपण 40व्या दिवशी सोडावा। तर आपण ड्रिपचा डोस प्रत्येक 10व्या दिवशी सोडावा। तर ह्या पद्धतीने आपण सुरुवातीपासून आपण ड्रिप डोस सोडावा। तर आपल्याला त्या ड्रिप डोसचा रिझल्ट आपल्याला भेटेल। तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये। थँक यू, धन्यवाद।